कधी कधी असं वाटतं ना, की लव्ह मॅरेज करणं सुद्धा खूप धोक्याचं आहे. आता असं मी का म्हणतोय, याच्या पाठीमागे रिझन आहे. एक मुलगी आणि एक मुलगा एकमेकावर खूप जास्त प्रेम करायचे, कॉलेजमध्ये होते आणि दोघा जणांचं जे प्रेम आहे, ते घरच्यांना समजलं, की हे दोघं जण एकमेकांसोबत प्रेम करतायत, राहतायत. तर त्या दोघा जणांच्या घरचे त्या दोघा जणांना असे म्हणत होते, की "बाई, तू जे करतायत, हे चुकीचं आहे, हे करू नका आणि तुमचं काय होऊ शकत नाही. त्या कारणामुळं तुम्ही हे प्रेम तुमचं इथं संपवा आणि चांगल्या पद्धतीने शिका, अभ्यास करा आणि जगा." पण या दोघा जणांचं प्रेम एवढं जास्त होतं, की यांनी घरच्यांच्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि आपलं रिलेशन चालू ठेवलं. मग एक दिवस असा येतो, की त्या दिवशी दोघेही जण घरातून पळून जातात आणि इनडायरेक्ट कोर्ट मॅरेज करतात आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसतात, की "बाई, आम्ही कोर्ट मॅरेज केलेली आहे. आमच्या घरच्यांनी जर आम्हाला त्रास दिला, तर सगळे जबाबदार ते राहतील." आता दोघांची वय भरलेली होती, त्यामुळे घरचे काय करू शकले नाहीत. आता घरच्यांनी एक सांगितलं, "बाबा, तुम्ही केलंय ना लग्न, तुम्ही मग आमच्यासोबत कधीच राहू नका. तुम्ही चालल्या जा, आमच्या डोळ्यासमोर राहू नका." आता असं झाल्याच्या नंतर लाईफ चांगली जगावं की वाईट जगावं? एक नॉर्मलचा प्रश्न आहे. जर आपल्याला आवडत्या व्यक्तीसोबत आपण राहतो, त्याच्यासोबत आपण लग्न करतो, तर एक साहजिक गोष्ट आहे, की शेवटपर्यंत चांगलं निभवायचं, चांगल्या पद्धतीने राहायचं आणि जीवन काटायचं. पण यांच्यामध्ये तसं झालं नाही. आता लव्ह मॅरेज केल्याच्या नंतर जे मान-सन्मान असतो ना, तो समान असतो. लव्ह मॅरेजमध्ये समान असतो. अरेंज मॅरेज केली तर तिथं थोडा खालीवरी असतो. मान-सन्मान, इज्जत, परत बोलणं, ह्या गोष्टीमध्ये नियम असतात, अटी असतात आणि असं की एक आदर असतो. पण लव्ह मॅरेजमध्ये येणार आहे, जाणार आहे, तू तिकडे जाय गं, इकडे ये गं. एक रगेलपणा, एक कॉम्पिटिशन असतं, की भाई तू हे कर, मी हे करतो. तू मला सगळं सांगायला तू काहीच करेना झाला. एक कॉम्पिटिशन असतं. तर यांच्या मधात ना तसं चालू झालं. आता पहिले तर 1 वर्ष यांच्या मधात काहीच प्रॉब्लेम झाला नाही. पण 1 वर्षाच्या नंतर यांच्या मधात थोडी-थोडी प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली. आता ही प्रॉब्लेम काय येते, ज्यावेळेस माणूस फक्त शरीर बघून प्रेम करतो ना, त्यावेळेस ही प्रॉब्लेम येते. पण माणसामध्ये जर खरंच ॲक्चुअली प्रेम असेल, तर असली प्रॉब्लेम येत नाही. किती जरी वर्ष झाले, किती जरी दिवस झाले, तरी रिलेशन त्यांचं चालू राहतं. तर या दोघा जणांचं जे अट्रॅक्शन होतं, ते अट्रॅक्शन फक्त शरीरच होतं. त्या कारणामुळे या दोघाही जणाच्या मनामध्ये एकमेकाबद्दल थोडा दुरावा निर्माण व्हायला लागला. आता त्या दुराव्यामध्ये काय झालं, घरामध्ये जे कामं वगैरे आहेत, त्यांच्यावरून वाद व्हायला सुरुवात झाला, की "भाई, मी हे काम केलंय, तू ते कर. मी हे केलंय, तू ते कर. मी का करू? मी जर दुसरीकडे लग्न केलं असतं, तर असं झालं असतं, तसं झालं असतं." मग तो मुलगाही म्हणायला लागला, की "मी जर दुसऱ्या मुलीसोबत काम केलं असतं, तर मग ही पण जिंदगी चांगली झाली असती." आता हे वाद दिवसेंदिवस, दिवसेंदिवस वाढत जाऊ लागले. आता या वादामध्ये दोघेही डिप्रेशनमध्ये राहू लागले. ना मुलीला तिचे आई-वडील होते बोलायला, ना मुलाला त्याचे आई-वडील होते बोलायला. दोघाही जणांनी दोघाही जणांच्या फॅमिलीसोबत नातं तोडून टाकलेलं होतं आणि हे दोघं जण एकलेच राहत होते. तर काही दिवसाच्या नंतर तो मुलगा बाथरूममध्ये अंघोळ करण्यासाठी जातो आणि त्याचा मोबाईल बाहेर राहतो. आता नॉर्मली बाहेरच ठेवतात, पण त्याचा मोबाईल सायलेंट नव्हता आणि त्याचा मोबाईल वाजला. त्याच्यावर एक एस-एम-एस आला. ती मुलगी बघते, बघितल्याच्यानंतर तो एस-एम-एस पाहते. त्या एस-एम-एसमध्ये असं कळतं, की तिच्या नवऱ्याचं दुसरीकडं अफेअर चालू आहे आणि असं नाही की नॉर्मली खूप जास्तच जोरात अफेअर चालू आहे आणि सगळं काही समोर झालेलं आहे आणि ते ऑन दी स्पॉट मेसेजवर सुद्धा एकदम खुल्या-खुल्या गोष्टीमध्ये ते बोलायचे. "मग आज यायला का? आज मला खूप चांगलं वाटायलंय. आज मला खूप जास्त मूड आहे. ये, आपण घंटा, दीड घंटा करू. जाऊ, मग आपल्या आपल्या कामाला जाऊ." हे अशा पद्धतीचं त्या मेसेजमध्ये होतं आणि त्याच्यामध्ये पूर्ण हिस्ट्री होती. हिनं ती पूर्ण वाचलं. हिच्या तळपायाच्या मस्तकामध्ये गेली. तो बाहेर आला. बाहेर आल्याच्यानंतर ही त्याच्यावर धावायला लागली, बोलायला लागली, की "तू असं करायला, मला चीट करायलास, हे करायलास. मी माझ्या आई-वडिलांचं घर सोडून मी तुझ्यासाठी इथं आले." तो म्हणला, की "हे बघ, तुझ्यासोबत मी राहिलो. तुला काय प्रॉब्लेम द्यायलो का? नाही. तुला मारायलो का? नाही. तू माझ्यासोबत राहिली, ओके. मी तुझ्यासोबत राहिलो, ओके. आता बस झालं. माझं मन झालं, मी केलं. तुला जे करायचं तू ते कर. मला कशाला बोलतीयेस?" आता याने रागा-रागामध्ये तिला बोलला. तिला तो सरळ म्हणला, की "तू मला 2 गोष्टी चांगल्या बोलत नाहीयेस, चांगलं बघत नाहीये. मग मी तुझ्याकडे काय बघू?" आणि तसंही तो जो मुलगा होता, त्याचं नेचर असं होतं, की एका मुलीवर तो टिकून राहायचाच नाही. त्याला ही पाहिजे, ती पाहिजे. त्याला ते ते माणसाचं असतं. एखाद्या माणसाला जर दुसरं काही खायची सवय असली ना, त्याला घरचं खाता येत नाही. तर तशा पद्धतीचं त्या माणसाचं झालं, त्या मुलाचं झालं होतं. मग हिला राग आला. हिला राग आल्याच्यानंतर हिचा एक जुना मित्र होता. त्याला ती बोलायला लागली. हळू-हळू, हळू-हळू मैत्री प्रेमात बदलली. प्रेम झाल्याच्यानंतर मग ते प्रेम इतक्यात जास्त समोर गेलं, की हे तिकडे करायले, ही इकडे करायली. हे तिकडे करायले, हे इकडे करायली आणि खुलेआम दोघंही जण खुलेआम चॅटिंग करू लागले, बोलू लागले, हे करायला लागले. मग एका दिवशी याचं डोकं भणकलं, की भाई
बस झालं आता, आपण आता शांत राहू. पण ती जी मुलगी होती ती मुलगी म्हणते की नाही, आता आपल्याला शांत राहायचं नाही, आता आपल्याला असंच राहायचं. आता यांचा हा वाद, जो जुना वाद होता कामावरून, तो सॉल्व्ह झाला होता. तो तर कुणीकडे गेला काय मिळच नाही. पण यांचा जो हा मेन वाद होता ना, की तू करायला मग मी काऊन नको करू, मी पण करणार, तू करायलीस ना मग मी पण करणार, मी पण मागं नाही थांबणार, जोरासोरामध्ये दोघांचं चालू. आता यांचं या भांडणावरून, या ताणतणावावरून एवढा जास्त वाद झाला की दोघं जण एकमेकांना मारहाण करायला लागले. आणि इतकी जास्त मारहाण करायला लागले की यांना यांच्या पेरेंट्सना सांगावं लागलं की भाई या तुम्ही आम्हाला याच्यासोबत राहायचं नाही. आणि त्यांच्या पेरेंट्सला सांगितल्याच्या नंतर दोघांचे पेरेंट्स आले, त्यांना बोलले आणि बोलल्याच्या नंतर त्यांच्या फारकती केल्या आणि एकमेकापासून दूर केलं. कंप्लिटली 1.5 वर्ष हे सोबत होते आणि 1.5 वर्ष झाल्याच्या नंतर वेगळे झाले. आणि वेगळे झाल्याच्या नंतर पण तिची मुलगी आहे, तिनं लग्न केलं आणि हा जो आहे यानं सुद्धा लग्न केलं. तर मला फक्त एक गोष्ट बोलायची की हे असं काय आहे, म्हणजे फालतूपणा, दिवस वाया घालवणं आणि अट्रॅक्शन. अरे भाई, प्रेम म्हणजे नुसतं शरीरावर प्रेम करणं नाही आहे, तर खूप काही दुसऱ्या गोष्टी असतात. हा संसार असतो, नाते असतात, गोती असतात. नुसतं प्रेम झालं, न्यायचं, लग्न करायचं, दिवस काढायचे, रात्री काढायच्या, संपला विषय, याला म्हणतात का? नाही. खूप काही गोष्टी असतात ज्या मायने ठेवतात, पण लोक याच्या पलीकडचा विचार करतच नाहीत. तर जाऊ द्या, सोडा. हे होतं, गावाचं नाव काय त्यांनी आपल्याला सांगितलेलं नाहीये. त्यांनी फक्त एवढं म्हणलेलं की असं असं आमच्या गावामध्ये घडलेलं आहे. आणि गावाचं नाव सांगितल्याच्या नंतर प्रॉब्लेम त्यांनाच होऊ शकतो. त्या कारणामुळं त्यांनी काय केलं नाही आणि ही गोष्ट थोडी गुपित असल्यासारखी होती. तर सांभाळून राहा.